नमस्कार. रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता आज आपण आलोय बायकांचा राम या मंदिरात. बायकांचा राम हे नाव ऐकताच मनात एक अद्वितीय भावना जागृत होते, म्हणून याच मंदिराचा इतिहास आपण आज जाणून घेऊया. नाशिकच्या नाव दरवाजा परिसरात एक ऐतिहासिक मंदिर आहे, ज्याला ओळख मिळाली आहे बायकांचा राम या विशेष नावाने. हे मंदिर साधारण 150 वर्षांपूर्वी नाशिकच्या महिलांनी स्थापन केले. या मंदिरात स्थापन करण्यासाठी प्रभू श्री राम, माता सीता, भ्राता लक्ष्मण आणि महाबली हनुमान यांच्या मूर्ती सज्जनगडाहून पालखीत आणल्या गेल्या. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अनेक सामाजिक बंधनं होती, त्यामुळे या मंदिरात महिलांनी स्वतः प्रवचनकार, भजनी मंडळ आणि रामकथाकार म्हणून परंपरा जपली. आजही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. दैनंदिन पूजा अर्चा आणि काकड आरतीचा धार्मिक विधी आजही वाघमारे कुटुंबीय नित्य नियमाने करत आहेत. त्यांचा हा समर्पण भाव मंदिराच्या अखंड भक्ती परंपरेची साक्ष देतो. पूर्वी येथे राम रथाच्या दिवशी भव्य पालखी मिरवणूक काढली जात असे, जी काळाच्या ओघात थांबली. मात्र आजही गुढीपाडव्यापासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. दिवसा महिलांचे आणि रात्री पुरुषांचे भजन असा भक्तिमय सोहळा येथे रंगतो. बायकांचा राम या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर प्रत्यक्षात सर्वांसाठी खुले आहे. हीच भक्ती, हीच श्रद्धा आणि हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख. तुम्ही कधी या मंदिरात आला आहात का, हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आपलं पेज नाशिककर जनताला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद.